बातमी आहे नाशिकच्या नांदगावमधून। आमदार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलंय। नांदगाव मनमाड रस्त्यावरती हा सगळा प्रकार घडलाय। यावेळी दोन्ही गटात राडा झालेला आहे। अरे फक्त लोक जेवण करताय म्हणजे नांदगावमधला राडा आपण पाहतोय या दृश्यांमध्ये। इथे सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं। शूटिंग करा सगळ्यांनी। माझा बी बिहारी गाडी आहे, बिहारी मतदार शूटिंग सगळ्यांची। गाडी चेक केलं तरी मी एकही गाडी जाऊ देणार नाही, झोपणार। ठीक आहे, थांबू द्या इथं गाडी एकही जाणार नाही सगळी। तर नांदगाव मधला हा सगळा प्रकार आहे। नांदगावमध्ये सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलंय। नांदगाव मनमाड रस्त्यावरती हा सगळा प्रकार घडला आणि यावेळी दोन्ही गटांमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। प्रत्येक गाडी चेक करा। नांदगावची जागा आमदार सुहास कांदे यांच्यासाठी सुटल्यानंतर शिवसेनेसाठी सुटल्यानंतर समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले। याआधी ते खासदार राहिलेले आहेत आणि आता आमदारकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ विरुद्ध गणेश धात्रक अशी तिरंगी लढत आपल्याला नांदगावमध्ये पाहायला मिळते। सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलेलं आहे। तिथल्या स्थानिक प्रशासनाशी देखील त्यांनी वाद घातलाय। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय घडलं आणि सध्या परिस्थिती काय आहे तिथे? प्रज्ञा, आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना ग्रामीण भागातील काही मतदार जे आहेत ते गुरुकुल कॉलेज येथे जेवणासाठी आलेले होते आणि तिथून त्या मतदारांना काही खासगी वाहनां थ्रू मतदान केंद्रावर नेलं जात होतं। हे बघून समीर भुजबळ व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण ताफा अडवला व मतदानाला जाता येणार नाही अशी हे दिले आणि त्यामुळे हे सगळे मतदार इथं अडकून पडलेले आहेत। याच वेळी आमदार कांदे आणि भुजबळ हे समर्थक आणि ते स्वतः देखील समोरासमोर आले आणि या ठिकाणी हुज्जत घालू लागलेले आहेत। आता घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत, पोलीस मध्यस्थी करत आहेत। मात्र मतदार जे आहे ते अजूनही तिथेच थांबून आहे। समीर भुजबळ यांच्या गाड्या त्या संपूर्ण मतदारांच्या गाड्यांना आडव्या लावण्यात आलेल्या आहे। प्रज्ञा, या मतदारांना अडवण्यामागचं कारण काय होतं? समीर भुजबळ यांचा आरोप होता की या मतदारांना इथे डांबून ठेवण्यात आलेला आहे। मात्र आमदार कांदे यांनी या ठिकाणी सांगताना असं सांगितले की हे मतदार बाहेरगावावरून आलेले आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे, ते जेवण करून त्यांच्या मतदान केंद्रावर ते जाणारच आहेत असे कांदे यांच्याकडनं सांगितले गेलेलं आहे। मात्र या ठिकाणी दोन्ही समर्थक ऐकण्यास तयार नाही। दोन्ही समर्थक आमने सामने आलेले आहेत आणि मतदार जे आहेत ते सगळे थांबवून ठेवलेले आहेत। पोलीस देखील घटनास्थळी आहेत। ठीक आहे, मतदारांना थांबवलं गेलंय। पोलिसांची या सगळ्यामध्ये नेमकी काय भूमिका आहे? पोलीस जे आहे ते मध्यस्थी करत आहेत। दोघंही समर्थक कार्यकर्त्यांना जे आहे ते समजावून सांगत आहेत मतदारांना अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही। मात्र भुजबळ समर्थकांकडून जे आरोप करण्यात आलेले आहेत की हे मतदार डांबून ठेवलेले होते, त्यांना पैसे वाटप केल्याचा आरोप त्यामुळे या सगळ्यातून तोडगा काय काढला जातो पाहावा लागेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि सध्या आपण दृश्य पाहतोय सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ असा गोंधळ सध्या दिसतो। सगळ्या गोष्टी बोलवा आणि सगळ्या गाड्या चेक करा। बोलवा सगळी। राहुल नार्वेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। प्रत्येक गाडी चेक करा। शूटिंग करा सगळ्यांनी। माझा बी बिहारी गाडी आहे, बिहारी मतदार शूटिंग सगळ्यांची। गाडी चेक केलं तरी मी एकही गाडी जाऊ देणार नाही, झोपणार। ठीक आहे, थांबू द्या इथं गाडी एकही जाणार नाही सगळी। चेक कर पूर्ण सगळ्या गोष्टी बोलवा आणि सगळ्या गाड्या चेक करा। बोलवा सगळी।
लढायला तयार आहोत ना. काय पोलिसांनी सांगायचं काय करायचं. पोलिसांनी देशपांड्याने फोन करून सांगितलं ऑर्डर होतील इथे आता, तुम्ही ते कंट्रोल करा. एवढं नाही ना असं नाही म्हणा मी बघतो म्हणून. पण पोलीस जे आहे फक्त ड्रामा करतायत, नाटक करतात असं दिसतंय कोण त्या ठिकाणी. पोलीस यंत्रणा ताब्यात घेतलेली आहेत त्यांनी. पण आम्ही घाबरत नाही, लढणार. उलट या दादागिरीच्या विरुद्ध तर समीर भाऊ लढतायत काय. आणि माझी खात्री आहे म्हणजे नांदगाव मनमाडचे सगळे लोक जे आहेत या दादागिरीला ज्या मतपेट्यातून उत्तर देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.